खरं तर अशा पद्धतीचं कुठल्याही महिला आंदोलकासोबतचं वर्तन याचं कधी समर्थन केलं जाऊ शकत नाही. खरं तर अनेकदा अनेक आंदोलनं होतात, पोलीस यंत्रणेवर वेगवेगळ्या पद्धतीनं तणाव असतो, अनेक कार्यक्रम होत असतात, त्याही असतो. पण कुठल्याही नागरिक, महिला असो अथवा पुरुष, खासकर ज्यावेळेला महिला आणि त्या वेगवेगळ्या त्यांच्या विषयांवर त्या ठिकाणी आंदोलन किंवा मागणी करत असतात, त्यांच्यावर आंदोलन करत असताना अशा पद्धतीनं वर्तन करणं मला वाटतं चुकीचं आहे. आणि मला खात्री आहे की त्या संदर्भामध्ये कारवाई ही सरकारकडून केली जाईल. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं होत असतात. त्यामुळे कुठं ना कुठं तरी ह्या ज्या शासकीय आणि पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर विशेषतः ताण आणि जबाबदारी असतेच. पण अशा वेळेला आपल्या एक पोलीस अधिकारी असेल, पण त्या एकाच्या त्या वर्तनातनं सबंध डिपार्टमेंटवर कुणी प्रश्नचिन्ह किंवा त्याची बदनामी करणं, मला वाटतं हेही तितकंच चुकीचं ठरेल. त्यामुळे ते जे संबंधित आहेत त्यांच्यावर जी काही योग्य ती कारवाई आहे, मला खात्री आहे की सरकारकडून, शासनाकडून ती केली जाईल. आणि आपली लोकशाही आहे, जिथं सरकारच्या प्रती काही याच्यातून समजा काही उणीव राहिली असेल, काही आपल्या काही मागण्या असतील, तर ह्या सगळ्या ज्या आहेत या चर्चेतूनच निघत असतात. पेपर तिथं लीक झाला याचं समर्थन कोणीच करणार नाही, ते निषेधार्हच आहेत. काही विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करत असतात, त्यांचे पालक काही गोष्टींचं त्याग करून त्या मुलांना शिकवत असतात, त्यामुळे त्या गोष्टीचं कोण समर्थन करणार नाही. पण अशा पद्धतीने जे नुकसान झालेलं आहे किंवा ते पुढं होता कामा नये, आणखीन त्या व्यवस्थेमध्ये काय सुधारणा आणाव्यात ह्यासाठीच्या विचारांची देवाणघेवाण आणि सूचना ज्या वेळेला एकमेकांच्या स्तरावर त्या ठिकाणी त्याची चर्चा होईल, त्याच्यातूनच त्याच्यामध्ये मार्ग हा निघाला जाईल. प्रत्येक पिढी ह्या आपापल्या वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन असतात. माझ्या आधीच्या पिढीच्या अपेक्षा सरकारकडनं वेगळ्या होत्या, माझ्या पिढीच्या वेगळ्या असतील, ही जी पुढची जेनझी आहे किंवा अल्फा आहे ह्यांच्या अपेक्षा सरकारकडून वेगळ्या आहेत. त्यामुळे 3-4 पिढ्या एकत्रितपणाने समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाच्या विचारांचं ज्या वेळेला एकत्रीकरण करून त्याच्यातनं मार्ग निघेल, मला वाटतं तेच नव्या पिढीला आणि शैक्षणिक व्यवस्थेला आणखीन सुदृढ करू शकतं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.